नेक्स्ट टॉपिक स्लोप ऑफ अ लाईन. एखाद्या लाईनचा स्लोप म्हणजे काय असतो आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण आता बघणार आहोत. एकदम इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे कारण याचेच पुढे जॉमेट्रीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी होणार आहे. सो स्लोप ऑफ अ लाईन म्हणजे काय, मॅथमॅटिक्समध्ये स्लोप म्हणजे काय, स्लोप हा एक नंबर असतो. ठीक आहे, स्लोप इज अ नंबर आणि हा नंबर आपण नेहमी स्मॉल एम या लेटरने दाखवतो. स्मॉल एम लेटर असेल तर समजायचा की दिलेल्या लाईनचा स्लोप दिलेला आहे. ओके, स्मॉल एम या लेटरने आपण हा स्लोप दाखवतो. आणि स्लोप म्हणजे काय असतो, असा एक नंबर असतो. हा नंबर काय डिफाईन करतो, दिलेल्या लाईनचा एक्स ॲक्सिस सोबत किंवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत काय इन्क्लिनेशन आहे ते डिस्क्राईब करण्यासाठी स्लोप या टर्मचा यूज केला जातो. याचा अर्थ काय, सपोज एक्स वाय प्लेन आहे, या एक्स वाय प्लेनमध्ये अशी एक लाईन आहे, तर ह्या लाईनचं एक्स ॲक्सिस किंवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत काय इन्क्लिनेशन आहे, इन्क्लिनेशन म्हणजे काय, ह्या लाईननी एक्स ॲक्सिस सोबत काय अँगल बनवलेला आहे. सो हे इन्क्लिनेशन डिस्क्राईब करण्यासाठी स्लोप या टर्मचा यूज केला जातो. ओके, बट स्लोप म्हणजे काय, आपण ज्यावेळेस डेली लाईफमध्ये स्लोप हा शब्द वापरतो, आपण सायन्समध्ये बघितलेला आहे. सपोज असा एक फ्लॅट सर्फेस असेल तर ह्या फ्लॅट सर्फेसवरती आपल्याला चालणं इझी जातं. ठीक आहे, आपण इझिली ह्या फ्लॅट सर्फेसवरती आपण चालू शकतो. ते जर सर्फेस असा असेल, हा सर्फेस म्हणजे काय, ह्या सर्फेसचा हा एक एंड आहे, हा एक एंड आहे, हे दोन एंड डिफरंट लेवलवरती आहे, तर आपण काय बोलतो, ह्या सर्फेसला काही स्लोप आहे आणि या सर्फेसवरती चढणं आपल्याला अवघड जातं. फॉर एक्झाम्पल, हे आपण एका फ्लॅट जमिनीवर चालतो, जमिनीवर चालणं इझी असतं. हे जर तुम्ही एखादा डोंगर चढताय, त्या डोंगराला स्लोप असणार, इथे तुम्हाला कष्ट जास्त लागणार आहे. त्याच पद्धतीने सपोज जर मी अशी काही लाईन कन्सिडर केली, या लाईनचे सुद्धा दोन एंड डिफरंट लेवलवरती आहे, या सर्फेसचे दोन एंड डिफरंट लेवलवरती आहे, तर आपण असं बोलू इथे सुद्धा स्लोप आहे. इथे यावर जर सपोज हा एक डोंगर आहे, डोंगर चढायला आपल्याला अवघड जातं, डोंगर उतरणं त्या कम्पॅरिझनमध्ये इझी असतं, बरोबर. तर हे जे सर्फेस असतं आपण असं बोलतो की ह्या सर्फेसेसला स्लोप आहे. आता हेच आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये बघायचं आहे विथ रिस्पेक्ट टू लाईन. ओके, सो स्लोप म्हणजे काय, स्लोपला आपण असं डिस्क्राईब करू शकतो, स्लोप मेन्शन्स स्टिफनेस, किंवा असं लिहू शकतो स्लोप मेन्शन्स हाऊ स्टीप और फ्लॅट द सर्फेस इज. एखादा सर्फेस किती फ्लॅट आहे किंवा किती स्टीप आहे तर ते मेन्शन करण्यासाठी स्लोप या टर्मचा आपण यूज करतो. ओके, आता लाईनसाठी स्लोप म्हणजे काय, सो स्लोप नेहमी आपण असं मेन्शन करतो, स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. आता राईज आणि रन म्हणजे काय ते लगेच आपण बघूया. स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन, किंवा आपण याला असं बोलू शकतो चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ठीक आहे, सो एखाद्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करण्याआधी आपण बघूया की पॉझिटिव्ह स्लोप म्हणजे काय, निगेटिव्ह स्लोप म्हणजे काय, किंवा झिरो स्लोप म्हणजे काय. सपोज एक्स वाय प्लेन मी कन्सिडर केला, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. ओके, एक्स वाय प्लेन मी कन्सिडर केला, सो या एक्स वाय प्लेनमध्ये मी अशी एक लाईन कन्सिडर केलेली आहे. या लाईनला काहीतरी स्लोप आहे, दोन एंड डिफरंट लेवलवरती आहे. आता स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन, तर ह्या लाईनचा सपोज जर मला स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे, आता मी काय केस कन्सिडर करते की याचे कॉर्डिनेट्स वगैरे मी काही कन्सिडर करत नाही आहे, मी फक्त चेक करते की स्लोपची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, झिरो येणार आहे, काय येणार आहे. सो ही जी लाईन आहे ह्या लाईनचा जर सपोज मला स्लोप कॅल्क्युलेट करायचा असेल तर स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. राईज म्हणजे काय, आपण बोलतो राईज होणे म्हणजे काय, एकतर आपण अप डायरेक्शन कन्सिडर करू शकतो किंवा डाऊन डायरेक्शन कन्सिडर करू शकतो. सो थोडक्यात काय, वर्टिकल मुवमेंट इज राईज. ओके, रन म्हणजे काय, रन म्हणजे असणार आहे हॉरिझॉन्टल मुवमेंट. ठीक आहे, समजते. स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. सपोज ही एक लाईन मी कन्सिडर केली, या लाईनचा लोअर एंड हे आहे, अपर एंड हे आहे. ओके, स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन म्हणजे मला जर सपोज ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत पोहोचायचं आहे, नीट समजून घ्या, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत पोहोचायचं आहे, तर मी कसं करणार, राईज अपॉन रन. राईज म्हणजे मला ह्या दिशेला जावं लागेल आणि त्यानंतर ह्या दिशेला जावं लागेल. आता हे तुम्हाला बुकमध्ये दिलेलं नाही आहे, बट जस्ट राईज अपॉन रन काय असतं किंवा चेंज इन वाय ॲक्सिस अपॉन चेंज इन एक्स ॲक्सिस काय येतो ते सांगते मी तुम्हाला. ह्या पॉईंटपासून मला सपोज ह्या पॉईंटपर्यंत जायचं आहे, सो स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. मग मी कसं पोहोचणार, आधी मला राईज करावं लागेल म्हणजे मला असं वरती जावं लागेल, वर्टिकल मुवमेंट आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल मुवमेंट. ठीक आहे, सो स्लोप म्हणजे काय असतो, राईज अपॉन रन. नेहमी लक्षात ठेवा की जे अप डायरेक्शनमध्ये जे डिस्टन्सेस असतात ते आपण पॉझिटिव्ह घेतो, डाऊन डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह घेतो, राईट साईडचे पॉझिटिव्ह घेतो, लेफ्ट साईडचे निगेटिव्ह घेतो. जसं आपण नंबर लाईन बघतो ना, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ज्यावेळेस आपण बघतो हा ओरिजिन असेल तर या साईडचे पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर. त्याच लॉजिकनी सपोज एखादी मुवमेंट अप डायरेक्शनमध्ये होत असेल तर ती आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, राईट डायरेक्शनमध्ये असेल ते आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. सो इथे राईज काय होतं, इथपासून इथपर्यंत वर्टिकल मुवमेंट इज राईज, हॉरिझॉन्टल मुवमेंट इज रन. वर्टिकल मुवमेंट इज पॉझिटिव्ह,
हॉरिझॉन्टल मुवमेंट म्हणजे रन इज ऑल्सो पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह स्लोप काय असणार आहे पॉझिटिव्ह. तर ह्या केसमध्ये ह्या लाईनचा स्लोप नेहमी कसा असणार आहे पॉझिटिव्ह. त्यामुळे जर एखादी लाईन तुम्हाला नेहमी अशी दिसली म्हणजे काय वर जाणारी लाईन दिसली तर समजायचं त्याचा स्लोप नेहमी काय असतो पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्याच पद्धतीने सपोज निगेटिव्ह स्लोप म्हणजे काय, सपोज अगेन मी असा प्लेन कन्सिडर करते आणि ह्या प्लेनमध्ये हे 2 पॉईंट कन्सिडर करते. एक लाईन कन्सिडर केली, या लाईनचे 2 पॉईंट कन्सिडर केले. व्हॉट इज स्लोप, स्लोप इज राईज अपॉन रन. राईज म्हणजे व्हर्टिकल मुवमेंट, रन म्हणजे काय हॉरिझॉन्टल मुवमेंट. सपोज ह्या लाईनचा हा लोएस्ट पॉईंट आहे, हा हायेस्ट पॉईंट आहे, मला इथपासून इथपर्यंत जायचं आहे. ठीक आहे, इथपासून इथपर्यंत मला जायचं आहे. राईज व्हर्टिकल मुवमेंट होणार आहे अशी आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट होणार आहे अशी. राईट. व्हर्टिकल मुवमेंट अप आहे, अप म्हणजेच काय स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. व्हर्टिकल मुवमेंट पॉझिटिव्ह आहे, हॉरिझॉन्टल मुवमेंट लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट साईड म्हणजे निगेटिव्ह. सो पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह काय असतो नेहमी निगेटिव्ह. त्यामुळे ह्या केसमध्ये ह्या लाईनचा स्लोप कसा असणार आहे निगेटिव्ह. म्हणजे बघा अशी वाढणारी लाईन असेल तर आपण बोलतो पॉझिटिव्ह स्लोप आहे, लाईन अशी खाली येत असेल तर आपण काय बोलतो निगेटिव्ह स्लोप आहे. समजलं इथपर्यंत. आता नेक्स्ट जर आपण केस कन्सिडर करूया एक झिरो स्लोपची. झिरो स्लोप म्हणजे काय असणार आहे, अगेन राईज अपॉन रन. झिरो स्लोप म्हणजे सपोज मी एक अशी हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केली. ठीक आहे, ही लाईन मी अशी हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच काय ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. अशी जर मी लाईन कन्सिडर केली आणि मला विचारली ह्या लाईनचा स्लोप काय, हा स्लोप मी कसा कॅल्क्युलेट करणार. लाईनचे 2 एंड बघणार, हा एक एंड आणि हा एक एंड, दोन्ही एंड तर सेम लेवलला आहे बरोबर. स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. त्यामुळे जर सपोज मला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत पोहोचायचं आहे तर यामध्ये मला व्हर्टिकल मुवमेंट तर काही करावे नाही लागणार. व्हर्टिकल मुवमेंट म्हणजे राईज तर काहीच नाही आहे, राईज काही नाही म्हणजे काय न्यूमरेटर आहे 0. रन म्हणजे काय हॉरिझॉन्टल मुवमेंट, काहीतरी हॉरिझॉन्टल मुवमेंट होणार आहे, ती काहीतरी एक व्हॅल्यू असणार आहे. बट 0 अपॉन एनी नंबर इज ऑलवेज 0. त्यामुळे झिरो स्लोप म्हणजे काय, सपोज अशी एखादी हॉरिझॉन्टल लाईन असेल एक्स ॲक्सिसला पॅरलल, त्या केसमध्ये तिचा स्लोप असतो 0. ठीक आहे. एक्स ॲक्सिस पॅरलल बघितलं मग आपण लगेच एक वाय ॲक्सिसला पॅरलल लाईनसुद्धा कन्सिडर करून त्याचा स्लोप बघूया. सो सपोज वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन अशी आहे. ठीक आहे. ह्या लाईनचे दोन एंड, एक एंड हा आहे, एक एंड आहे हा आहे. सपोज ह्या एंडपासून मला ह्या एंडपर्यंत पोहोचायचं आहे, या एंडपासून मला या एंडपर्यंत पोहोचायचं आहे. सो राईज व्हर्टिकल मुवमेंट तर होणार आहे कारण मला व्हर्टिकली मूव्ह व्हायचं आहे. सो व्हर्टिकल सपोज पॉझिटिव्ह येते. रन मला इथून फक्त वरती जायचं, मला हॉरिझॉन्टल मुवमेंट काहीच करायची नाही बरोबर. रन मला ह्या एक्स डायरेक्शनमध्ये मला मूव्ह नाही व्हायचं आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू असणार 0. एनी नंबर अपॉन 0 इज अनडिफाईन्ड ऑर नॉट डिफाईन्ड. राईट. त्यामुळे एखादी लाईन की जी व्हर्टिकल असेल किंवा आपण असं बोलू वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तिचा स्लोप नेहमी असतो अनडिफाईन्ड. आता यावरून तुम्हाला समजलं असेल स्लोप म्हणजे काय. स्लोप म्हणजे काय राईज अपॉन रन. राईज म्हणजे काय व्हर्टिकल मुवमेंट, रन म्हणजे काय हॉरिझॉन्टल मुवमेंट. व्हर्टिकल ॲक्सिस कोणता असतो वाय. आपण ज्यावेळेस व्हर्टिकल मुवमेंट म्हणतो, व्हर्टिकल मुवमेंट म्हणजेच काय आपण खालून वर जातो किंवा वरून खाली जातो म्हणजे आपण चेंज इन वाय कन्सिडर करतोय. हॉरिझॉन्टल म्हणजेच काय आपण हॉरिझॉन्टली मूव्ह होतं, एक्स डायरेक्शनच्या लॉंग मूव्ह होतं. सो दॅट इज चेंज इन एक्स. म्हणून स्लोप इज ऑलवेज चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ठीक आहे, समजलं. याचा अर्थ काय चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स का आहे, कारण ज्यावेळेस आपण एखाद्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपण काय करतोय, आपण व्हर्टिकल मुवमेंट बघतो आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट बघतो. व्हर्टिकल मुवमेंट म्हणजेच काय चेंज इन वाय, हॉरिझॉन्टल मुवमेंट म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजेच काय हा पॉईंट हा पॉईंट. सो चेंज इन एक्स. सो स्लोप इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स दॅट इज इक्वल टू राईज अपॉन रन. समजलं इथपर्यंत. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 आणि अनडिफाईन्ड स्लोप केव्हा असतात ती सुद्धा केस समजले. आता आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करू की ज्यावेळेस एखादी लाईन एक्स वाय प्लेनमध्ये असेल आणि तिचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले असेल त्यावेळेस त्याचा स्लोप कसा फाइंड करायचा. सो एक लाईन आपण कन्सिडर करू. आता इथे जर बघितलं तुमच्या लगेच लक्षात येईल अशी लाईन ड्रॉ केली म्हणजे याच्या स्लोपची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणारच आहे. सपोज हा नंबर आहे 1,2. ठीक आहे, आणि हा नंबर मी घेते एक्स कॉर्डिनेट मी घेते 5 आणि वाय कॉर्डिनेट मी घेते सपोज 4. एक लाईन कन्सिडर केली. या लाईनचे एक एंड आहे 1, 2, सेकंड एंड आहे 5 आणि 4. सो व्हॉट इज स्लोप. स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन किंवा दॅट इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. चेंज इन वाय. चेंज इन वाय म्हणजे सपोज हा कॉर्डिनेट मी x1 y1 कन्सिडर केला आणि हा कॉर्डिनेट मी x2 y2 कन्सिडर केला. चेंज इन वाय म्हणजे काय वाय कॉर्डिनेटमध्ये किती चेंज होतं. वाय कॉर्डिनेट y1 होता आणि ते आहे वाय कॉर्डिनेट y2. ज्यावेळेस आपण याचा स्लोप कॅल्क्युलेट करू त्यावेळेस आपण काय करणार आहे राईज आपण
अशी मुवमेंट करणार आणि त्यानंतर अशी मुवमेंट करणार. ज्यावेळेस आपण व्हर्टिकली मूव्ह होतोय, हा पॉईंट कोणता आहे 2 आणि हा पॉईंट कोणता आहे 4. हे समजलं. हा पॉईंट 1 आहे, हा पॉईंट 2 आहे म्हणून याचे कॉर्डिनेट झाले 1 2. हा पॉईंट 5 होता, हा पॉईंट 4 आहे म्हणून याचे कॉर्डिनेट झाले 5 4. ठीक आहे. सो स्लोप इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स, किंवा आपण असं बोलू शकतो राईज अपॉन रन. ज्यावेळेस मी इथून इथे व्हर्टिकली जाते त्यावेळेस काय होते, मी ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत मूव्ह होते चेंज इन वाय. सो दॅट इज इक्वल टू y2 मायनस y1 आपण असं लिहू शकतो. आणि चेंज इन एक्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल. ज्यावेळेस मी रन म्हणजेच काय हे. सो इथे काय चेंज होत आहे, चेंज इन एक्स. सो दॅट इज इक्वल टू x2 मायनस x1. ठीक आहे. स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हे नेहमी लक्षात ठेवा, चेंज इन y कॉर्डिनेट अपॉन चेंज इन x कॉर्डिनेट. सो y2 इज 4, y1 इज 2, x2 इज 5 and x1 is 1. So that is equal to 2 upon 3. So this is the value of slope for this line. या लाईनसाठी स्लोपची व्हॅल्यू किती आली, 2/3. ठीक आहे, समजलं. किंवा इथे तुम्ही असंही करू शकता, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 घेतलं. मी y1 मायनस y2 जरी केलं, y1 मायनस y2 काय असणार आहे, 2 मायनस 4 आणि x1 मायनस x2 1 मायनस 5 मायनस 2 अपॉन मायनस 3. स्लोप अगेन 2/3 होणार आहे. कारण काय होणार आहे, आपण फक्त ऑर्डर चेंज करतो त्यामुळे साईन चेंज होणार, बट दोन्ही ठिकाणी सेम साईन चेंज होणार आहे. त्यामुळे फायनली जसं ह्या केसमध्ये मायनस मायनस आलं, बट मायनस मायनस प्लस होणार आहे. त्यामुळे तुम्ही y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 घेतलं तरी चालेल, किंवा y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2 घेतलं तरी चालेल. बट जनरली आपण काय करतो, स्लोपचा फॉर्म्युला असा डिफाईन करतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो दिस इज अबाउट कॅल्क्युलेशन ऑफ अ स्लोप. समजलं स्लोपचा अर्थ काय. परत एकदा सांगते, स्लोप म्हणजे काय, एखाद्या लाईनचं किती इन्क्लिनेशन आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत ते डिफाईन करण्यासाठी आपण स्लोपचा यूज करतो. सो स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ठीक आहे. वाय कॉर्डिनेटमध्ये किती चेंज झाला, एक्स कॉर्डिनेटमध्ये किती चेंज झाला त्याचा रेशो घ्या. कारण वाय कॉर्डिनेट म्हणजेच काय, राईज. व्हर्टिकल मुवमेंट म्हणजे चेंज इन वाय, हॉरिझॉन्टल मुवमेंट म्हणजे रन, दॅट इज चेंज इन एक्स. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज ऑलवेज अ स्लोप. त्यानंतर आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो आणि अनडिफाईन केव्हा असं स्लोप त्यासुद्धा केसेस बघितल्या. आपण अजून एक लाईन ड्रॉ करूया आता. त्या लाईनवरती मल्टिपल पॉईंट्स घेऊ आणि मग ह्या प्रत्येक पॉईंटच्या कॉम्बिनेशनचा यूज करून स्लोप काय येतो ते आपण बघूया. एक्स वाय प्लेन घेतलेला आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस दाखवलेला आहे. त्यानंतर दिस इज ओरिजिन आणि त्यानंतर एक लाईन ड्रॉ केलेली आहे. या लाईनचा आपल्याला सपोज स्लोप फाइंड करायचा आहे. या लाईनवरचे काही पॉईंट्स घेतले, पॉईंट ए बी सी डी ई, आणि आपल्याला विचारलं की या लाईनचा स्लोप काय असणार ते कॅल्क्युलेट करा. आता लाईनचा स्लोप म्हणजे काय, लाईनचा स्लोप आपण कसा कॅल्क्युलेट करणार, कारण याच्यावरती त्या मल्टिपल पॉईंट्स आहे. आपण ज्यावेळेस स्लोपची कॉन्सेप्ट बघितली, आपण बघितलं की अशी एक लाईन असेल, त्या लाईनवरची आपण हे 2 पॉईंट कन्सिडर करत होतो. मग y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1 इज अ स्लोप. मग ह्या केसमध्ये आपण स्लोप कसा कॅल्क्युलेट करणार. तर एक गोष्ट लक्षात घ्या की लाईनवरचा कोणतेही 2 पॉईंट तुम्ही कन्सिडर करू शकता फॉर स्लोप कॅल्क्युलेशन. या लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट कन्सिडर करा. सपोज मी सी आणि डी हे 2 पॉईंट कन्सिडर केले. ह्या दोन पॉईंटचा यूज करून जर मी स्लोप फाइंड केला, या स्लोपची व्हॅल्यू नेहमी इक्वल असणार आहे. जर मी डी आणि ई हे 2 पॉईंट कन्सिडर केले, किंवा ई आणि बी हे 2 पॉईंट कन्सिडर केले, ई ए हे पॉईंट कन्सिडर केले, म्हणजे थोडक्यात काय, लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट घ्या, प्रत्येक केसमध्ये लाईनचा स्लोपची व्हॅल्यू तुम्हाला सेमच मिळणार आहे. हे असं का होतं, कारण स्लोप म्हणजे काय असतो की एखाद्या लाईनचं एक्स ॲक्सिस किंवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत किती इन्क्लिनेशन आहे. लाईन इज अ स्ट्रेट लाईन, त्यामुळे ह्या पॉईंटचं इन्क्लिनेशन, ह्या पॉईंटचं इन्क्लिनेशन, ह्या पॉईंटचं इन्क्लिनेशन, सगळ्या पॉईंटचं इन्क्लिनेशन नेहमी सारखंच असणार आहे. म्हणजेच काय, लाईनवर लाय करणार कोणते दोन पॉईंट तुम्ही कन्सिडर करा, त्याचा यूज करून स्लोप कॅल्क्युलेट करा. स्लोपची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट किंवा सेम असणार आहे. आपण लगेच व्हेरीफाय करूया. सपोज या लाईनचा मला स्लोप कॅल्क्युलेट करायला सांगितलं आणि मी विचार केला की मी पॉईंट सी आणि पॉईंट ई हे 2 पॉईंट कन्सिडर करते. ठीक आहे, पॉईंट सी आणि पॉईंट ई कन्सिडर करते. सो आता सी 2 1 आणि ई काय 6 7. आपण बघितलं स्लोप म्हणजे काय, चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स, म्हणजे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज अ स्लोप. राईट. सो सपोज सी आणि ई हे 2 जर पॉईंट मी कन्सिडर केले तर स्लोप काय असणार आहे, सी आणि ई y2 मायनस y1 7 मायनस 1 अपॉन x2 मायनस x1 6 मायनस 2. ठीक आहे. सपोज मी ए आणि डी हे 2 पॉईंट कन्सिडर केले, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट कन्सिडर केला. y2 मायनस y1 बघा, ए आणि डी यामध्ये हा y2 हा x2 y2 असेल, हा x1 y1 असेल. याला तुम्ही x1 y1 घेतलं, याला x2 y2 घेतलं तरी चालणार आहे. सो y2 मायनस y1 4 मायनस मायनस 5 4 मायनस मायनस 5 ए डी ना. सो हे 2 पॉईंट 4 मायनस मायनस 5 4 मायनस मायनस 2 4 मायनस मायनस 2. त्यानंतर सपोज डी आणि ए हे 2 पॉईंट मी कन्सिडर केले, हे 2. त्यामुळे पण काय करूया, डी ए पॉईंटसाठी स्लोप काय असणार आहे, स्लोप इज इक्वल टू -5 मायनस 4 -5 मायनस 4 -2 -4. ठीक आहे.
आणि त्यानंतर बी सी हे 2 पॉईंट जर मी कन्सिडर केले, बी आणि सी हे 2 पॉईंट कन्सिडर केले, सो y2 मायनस y1 1 मायनस -2 अपॉन 2 मायनस 0 आणि ए आणि सी ऐवजी आपण काय करूया, एंडचे पॉईंट कन्सिडर करू, ए आणि ई. ठीक आहे, ए आणि ई या 2 पॉईंटसाठी स्लोपची व्हॅल्यू काय असणार आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट. सो y2 मायनस y1 -5 -7 अपॉन -2 -6. ओके, प्रत्येक केसमध्ये स्लोप काय येतो बघा, 6 अपॉन 4 3/2, 9 अपॉन 6 3/2, -9 अपॉन -6 मायनस मायनस प्लस हो ना, 9/6 म्हणजेच काय 3/2, 1 मायनस -2 3/2, -12 अपॉन -8. सो दॅट इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल होणं म्हणजेच काय 12/8 4ने आपण डिवाइड केलं तर 3/2. प्रत्येक ठिकाणी स्लोपची व्हॅल्यू आपल्याला सारखी मिळालेली आहे, m इज इक्वल टू 3/2. सो यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो की एखाद्या लाईनचा ज्यावेळेस आपण स्लोप कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपण कोणतेही 2 पॉईंट त्या लाईनवर लाई करणारे घेऊ शकतो. कारण प्रत्येक केसमध्ये लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट जरी तुम्ही घेतले, प्रत्येक केसमध्ये हे जे पॉईंट हे या लाईनवर लाई करताय, स्लोप म्हणजे काय, लाईनचे इन्क्लिनेशन किती आहे, त्यामुळे हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, कोणताही पॉईंट घ्या, हे इन्क्लिनेशन नेहमी सारखंच असणार आहे, म्हणजेच काय स्लोपची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. अजून एक गोष्ट इथे जर तुम्ही बघितली एडी आणि डी आय, जर मी एडी पॉईंट कन्सिडर केला, डी आय कन्सिडर केला, तर फक्त काय होतं, x1 y1 आणि x2 y2 इंटरचेंज होतात. 4 - -5 -5 -4 4 - -2 -2 -4. इव्हेंच्युअली काय होतं, फक्त साईन चेंज होत आहे, साईन डिफरंट येत आहे, बट दोन्ही ठिकाणी साईन इन्व्हर्ट होणार आहे, रिव्हर्स होणार आहे, त्यामुळे त्याचा नेट इफेक्ट तर तोच असणार आहे, त्यामुळे व्हॅल्यू नेहमी सारखी असणार आहे. त्यामुळे तुम्ही y2 - y1 अपॉन x2 - x1 घ्या किंवा y1 - y2 अपॉन x1 - x2 घ्या, तरी काही फरक पडत नाही आहे. ठीक आहे, समजलं, स्लोपची कॉन्सेप्ट समजते. तर अशा पद्धतीने स्लोपबद्दल आपण काय काय बघितलं आतापर्यंत. स्लोप म्हणजे काय, स्लोप इज चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वाय वरती येतो, एक्स खाली येतो, कारण स्लोप म्हणजे काय, राईज अपॉन रन. राईज म्हणजेच काय, वर्टिकल मुवमेंट. रन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल. आपण पळतो कोणत्या डायरेक्शनला, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला पळतो. राईज म्हणजे काय, आपण बोलतो की सूर्य उगवला, सनराईज झाला, म्हणजे ती मुवमेंट कोणती असते, वर्टिकल असते. सो चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स इज नथिंग बट स्लोप. स्लोप नेहमी एम या लेटरने दाखवतो. एम इज ऑलवेज अ नंबर. स्लोप पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, 0 असू शकतो किंवा अनडिफाईन सुद्धा असू शकतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 स्लोप जे आपण डिस्कस केले ते आपण आता इन टर्म्स ऑफ कॉर्डिनेट्स बघूया. आता ही जी लाईन दिसते, ही लाईन जर आपण बघितलं, आपण सुरुवातीला जे लॉजिक बघितलं राईज अपॉन रन, त्या लॉजिकच्या अकॉर्डिंग या लाईनचा स्लोप कसा पाहिजे. ही लाईन अशी चढती लाईन आहे थोडक्यात, तर या लाईनचा स्लोप पाहिजे पॉझिटिव्ह. ही लाईन अशी उतरती लाईन आहे, या लाईनचा स्लोप पाहिजे निगेटिव्ह. हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरलल. आपण बघितलं लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल त्यावेळेस तिचा स्लोप 0 असतो. मग आता आपण हे विथ द हेल्प ऑफ कॉर्डिनेट्स लगेच व्हेरीफाय करूया. सो फर्स्ट लाईन आहे AB, याचा जर मला स्लोप सांगितला x1 y1 x2 y2. चेंज इन y म्हणजेच काय, y2 - y1. चेंज इन x म्हणजे x2 - x1. सो 3/4. स्लोप कसा आला, पॉझिटिव्ह. सेकंड केस, लाईन अशी उतरती लाईन आहे, म्हणजे स्लोप कसा आला पाहिजे, निगेटिव्ह. x1 y1 x2 y2. y2 - y1 x2 - x1 6 - 1. हे कॉर्डिनेट समजले ना. हा पॉईंट 1 असणार आहे, हा 5 असणार आहे, हा पॉईंट 6 असणार आहे, त्यानंतर हा करस्पॉन्डिंग पॉईंट 2 असणार आहे. अशा पद्धतीने पॉईंट मार्क केलेले आहे. उतरती लाईन आहे, त्यामुळे इथे जर बघितलं -3/5. कसा स्लोप आला, निगेटिव्ह स्लोप आला, व्हेरीफाय झालं. आता या केसमध्ये 0 स्लोप आहे का, आपण बघितलं 0 स्लोप म्हणजे काय, राईज अपॉन रन. इथपासून मला इथपर्यंत जायचं आहे, व्हर्टिकल मुवमेंट माझी काहीच नाही, मला फक्त आडवं जायचं आहे, रन करायचं आहे, त्यामुळे व्हर्टिकल मुवमेंट नाही आहे. राईज अपॉन रन, राईजची व्हॅल्यू 0 आहे, रनची काही ते व्हॅल्यू असणार, पण 0 अपॉन एनी नंबर इज 0. आता तेच आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे. सो स्लोप इज इक्वल टू y2 - y1. हा पॉईंट इथे आहे, हा पॉईंट इथे आहे, याचा कॉर्डिनेट 1 आहे, हा 1 पॉईंट आहे, हा 5 आहे. सो याचे कॉर्डिनेट काय असणार, 1,2. हा पॉईंट असणार 5,2. ठीक आहे. y2 - y1 2 - 2 अपॉन x2 - x1 5 - 1. 0 अपॉन 4 इज 0. व्हेरीफाय झालं. हॉरिझॉन्टल लाईन किंवा आपण असं बोलू शकतो जी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे तिचा स्लोप आहे 0. अनडिफाईनचं सुद्धा आपण लगेच चेक करूया. एक्झाम्पल, सपोज एक लाईन अशी आहे, ठीक आहे, ही लाईन वर्टिकल लाईन आहे, लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. ही एक्स ॲक्सिसला पॅरलल होते, स्लोप आला 0. लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस, याचा स्लोप काय असणार आहे, हा पॉईंट सपोज 1 आहे. ओके, हा पॉईंट आहे, हा पॉईंट जरा वरती घेऊ आपण, इथे आहे सपोज, हा पॉईंट आहे 1 आणि हा पॉईंट आहे 3 कॉर्डिनेटच्या हिशोबाने. त्यामुळे याचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, 1,1. याचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, एक्स इज 1 वाय इज 3. ठीक आहे.
आता या केसमध्ये स्लोप काय असणार, स्लोप इज राईज अपॉन रन. राईज म्हणजे काय, व्हर्टिकल मुवमेंट, इथे काय ते व्हर्टिकल मुवमेंट होणार आहे. रन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल मुवमेंट. हॉरिझॉन्टल आपल्याला ह्या पॉईंटपासून इथे जायचं, सरळ जायचं, आपल्याला आडवं कुठेच मूव्ह नाही व्हायचं. त्यामुळे राईज अपॉन रन, यामध्ये रनची व्हॅल्यू काय असणार, 0. एनी नंबर 0 इज अनडिफाईन्ड. तेच आपण बघूया फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग. स्लोप इज इक्वल टू चेंज इन वाय. चेंज इन वाय म्हणजेच काय, हा x1 y1, हा x2 y2, y2 मायनस y1. चेंज इन एक्स, एक्स काय चेंज होतं, 1 मायनस 1. सो 2/0. एनी नंबर अपॉन 0 नॉट डिफाईन्ड. त्यामुळे आपण बोलतो की एखादी लाईन ज्यावेळेस वाय ॲक्सिसला पॅरलल असेल त्यावेळेस त्याचा स्लोप कसा असतो, अनडिफाईन्ड. समजलं 4 केसेस आपण लॉजिकनी सुद्धा बघितलं आणि कोऑर्डिनेट्सचा यूज करून सुद्धा त्या व्हेरीफाय केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असणार आहे, व्हॉट इज स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असणार आहे, लगेच चेक करू आपण. एक्स ॲक्सिसचा स्लोप म्हणजे एक पॉईंट इथे आहे, पॉईंट लाईन अशी असणार आहे, असं आपण कन्सिडर करू. एक पॉईंट इथला आणि एक पॉईंट इथला कन्सिडर करूया. सपोज हा पॉईंट आहे, एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसवर एखादा पॉईंट लाय करतो म्हणजे त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो. त्यामुळे सपोज हा पॉईंट 1 0 आहे, लेट्स हा पॉईंट 4,0 आहे. मग या लाईनचा स्लोप काय असणार आहे, स्लोप इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. चेंज इन वाय, चेंज इन वाय म्हणजे काय, व्हर्टिकल मुवमेंट किती होणार, ह्या पॉईंटपासून मला इथे जायचं आहे, व्हर्टिकली तर मला मूव्ह होण्याची गरज नाही, म्हणजे राईज इज 0. आणि रन किती असणार, रनची काहीतरी व्हॅल्यू असणार. सो स्लोप 0 आला पाहिजे. व्हेरीफाय करूया फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग. सो चेंज इन वाय, चेंज इन वाय 0 मायनस 0, चेंज इन एक्स इज 4 मायनस 1, दॅट इज इक्वल टू 0/3 म्हणजेच काय, 0. सो एक्स ॲक्सिसचा स्लोप नेहमी काय असतो, 0. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0. व्हॉट अबाउट वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसचा स्लोप काय असेल. आपण ही केस कोणती कन्सिडर केली, एखादी लाईन ज्यावेळेस एक्स ॲक्सिसला पॅरलल असते, एखादी लाईन ज्यावेळेस वाय ॲक्सिसला पॅरलल असते. आता आपण कसला स्लोप बघतो, एक्स ॲक्सिसचा स्लोप बघतोय, ठीक आहे, आणि वाय ॲक्सिसचा स्लोप बघतोय. सो बघ आता एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 काय येतोय, कारण आपण काय म्हणतो, स्लोप म्हणजे एक्स ॲक्सिस सोबत किती इन्क्लिनेशन आहे, एक्स ॲक्सिस सोबत किती इन्क्लिनेशन आहे. जर आपण लाईनच एक्स ॲक्सिसवर कन्सिडर केली मग त्याचं इन्क्लिनेशन किती असणार, थिटाची व्हॅल्यू 0 असणार आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू, ठीक आहे, टॅन थिटा वगैरे काय ते आपण नंतर बघूया. सो टॅन थिटाची व्हॅल्यू 0 असणार आहे, म्हणून एक्स ॲक्सिसचा स्लोप आहे 0. आता वाय ॲक्सिसचा स्लोप काय असणार आहे, वाय ॲक्सिसचा स्लोप कॅल्क्युलेट करायचा म्हणजे मला 2 पॉईंट कुठे कन्सिडर करावे लागतील, वाय ॲक्सिसवरती. असे 2 पॉईंट असतील. सपोज वाय ॲक्सिसवरती पॉईंट लाय करतो म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 असणार आहे. हा पॉईंट आहे 1, हा पॉईंट आहे 4, 1 and 4. मग स्लोप काय असणार आहे, स्लोप इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. चेंज इन वाय म्हणजेच काय, चेंज इन वाय 4 मायनस 1, चेंज इन एक्स 0 मायनस 0, 3/0. एनी नंबर अपॉन 0 इज अनडिफाईन्ड. त्यामुळे वाय ॲक्सिसचा स्लोप इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. सो कन्क्लुजन काय, ज्यावेळेस अशी एखादी सपोज अशी काही इन्क्रीजिंग लाईन असेल, ही लाईन चढते असं मग बोलू शकतो, त्या केसमध्ये स्लोप पॉझिटिव्ह असतो. अशी उतरती लाईन असं स्लोप निगेटिव्ह असतो. एक्स ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन याचा स्लोप नेहमी 0 असतो. वाय ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन याचा स्लोप नेहमी अनडिफाईन्ड असतो. एवढं लक्षात ठेवा. स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. स्लोप कॅल्क्युलेशन विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री आपण बघतोय. सो त्यासाठी एक प्लेन कन्सिडर केलेला आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, त्यावरती एक लाईन एल कन्सिडर केलेली आहे. या लाईनवरती 2 पॉईंट आपण कन्सिडर केले, पॉईंट पी, पॉईंट क्यू. कॉर्डिनेट्स घेतलेले आहे, पीचे x1 y1, क्यूचे x2 y2. त्यानंतर आपण असं कन्सिडर केलं, ही जी लाईन आहे ही लाईन एल, ही लाईन एक्स ॲक्सिस सोबत अँगल थिटा मेक करते. ठीक आहे. आता आपण बोलतो की स्लोप म्हणजे काय, इन्क्लिनेशन विथ एक्स ॲक्सिस. मग आता ते आपण स्लोपच्या ह्या फॉर्म्युलासोबत रिलेट करण्याचा प्रयत्न करतो. सो त्यासाठी आपण काय केलं, इन्क्लिनेशन म्हणजे अँगल. सो अँगल आपण इथे कन्सिडर करतो की अँगल आपण थिटा इथे घेतलेला आहे. ठीक आहे, समजते इथपर्यंत. आता सपोज मला विचारलं की ही जी लाईन एल आहे, ह्या लाईन एलचा स्लोप काय असणार आहे, स्लोप ऑफ लाईन एल. तर मी काय बघेल, स्लोप विचारले ह्या लाईनचा, ह्या लाईनवरचे कोणते 2 पॉईंट माहिती आहे. ओके, हे 2 पॉईंट माहिती आहे. या 2 पॉईंटच्या पॉईंटचा यूज करून मी स्लोप फाइंड करू शकते. वाय, बिकॉज स्लोप इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. चेंज इन वाय म्हणजे y2 मायनस y1, चेंज इन एक्स म्हणजे x2 मायनस x1. 2 पॉईंट आहे, x1 y1, x2 y2. सो एम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हे आपण आत्ताच बघितलेलं. सपोज मी याला बोलले 1. आता याला मला अँगलशी रिलेट करायचं आहे. त्यामुळे सपोज हे बघा, इथे ही लाईन एवढा अँगल थिटा फॉर्म करते, ही लाईन आहे. त्यानंतर आपण काय केलं, एक कन्स्ट्रक्शन केलं आहे इथे की हा जो क्यू जो पॉईंट आहे, क्यू पॉईंटपासून आपण एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली QS. त्याच पद्धतीने ही जी QS आहे याच्यावरती आपण पॉईंट P पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, दॅट इज PR. समजते काय सांगितलं. तो अशी कंडिशन होती बघा, अशी लाईन होती, या लाईनवरचे 2 पॉईंट होते. आपण काय केलं, सगळ्यात आधी इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि त्यानंतर इथून एक अशी परपेंडिक्युलर ड्रॉ केली. यामुळे होतं काय, इथे जर तुम्ही बघितलं, या 2 लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे ह्या 2 लाईन पॅरलल असणार आहे, बरोबर. या 2 पॅरलल लाईन आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे हा अँगल जर थिटा असेल तर हा अँगल सुद्धा थिटाच असणार आहे. समजते.
दोन पॅरलल लाईन आहे, कारण हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, म्हणजे ही PR आणि ही लाईन किंवा एक्स ॲक्सिस आपण बोलू शकतो, आणि ही आहे ट्रान्सव्हर्सल. हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे. का सारखा असणार आहे? याला आपण काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. त्यामुळे हा अँगल जर थीटा आहे तर हा अँगल सुद्धा किती असणार आहे? थीटा. त्यामुळे हा अँगल सुद्धा किती असणार? ह्या ट्रायंगलसाठी अँगल QPR किती असणार आहे? थीटा बाय करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी. ठीक आहे. सो ऑल्सो आता बाकी कन्स्ट्रक्शन मी लिहित नाही, आपल्याला जस्ट प्रूफ बघायचं आहे कसं करायचं आहे. ऑल्सो सिन्स PR पॅरलल टू OS किंवा एक्स ॲक्सिस अँड L इज ट्रान्सव्हर्सल, ह्या दोन पॅरलल लाईन ही ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे ह्या लाईनशी गेलेला अँगल ह्या लाईनशी गेलेला अँगल करस्पॉन्डिंग अँगल असणार, त्यामुळे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. अँड देअरफॉर अँगल QPR इज इक्वल टू ऑल्सो थीटा करस्पॉन्डिंग अँगल. ओके. वर तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे, आपण कुठे कुठे काय परपेंडिक्युलर ड्रॉ केले. नाव इन ट्रायंगल, इथे जर बघितलं तुम्ही हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला ट्रायंगल PRQ मध्ये एक अँगल 90 डिग्री आला, अँगल R इज 90 डिग्री, म्हणजे हा काय झाला? राईट अँगल ट्रायंगल. दिस इज राईट अँगल ट्रायंगल. सो ट्रायंगल PRQ इज राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आता ह्या ट्रायंगलमध्ये सपोज जर मी टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड करण्याचा प्रयत्न केला, ट्रायंगल कसा आहे? हा अँगल थीटा आहे, त्यानंतर हा पॉईंट आहे PR अँगल 90 आणि हा पॉईंट आहे Q. सो टॅन थीटा जर मी बघितला, टॅन थीटा म्हणजे आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये टॅन थीटा म्हणजे काय? ऑपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. बरोबर. टॅन म्हणजे काय? ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. सो दॅट इज इक्वल टू QR अपॉन PR. समजलं इथपर्यंत? अँगल थीटा याची ऑपोजिट साईड ही आणि ॲडजसंट साईड ही, हा असतो हायपोटेन्यूस. आपण नेहमी ऑपोजिट अपॉन ॲडजसंट घेतो. सो QR अपॉन PR. बट QRची व्हॅल्यू काय आहे? QR म्हणजे ही लेंथ. ही लेंथ म्हणजे काय असणार? ही लेंथ म्हणजेच काय? ही लेंथ. हा पॉईंट आणि हा पॉईंट. हा पॉईंट कोणता आहे? आता बघा, हा आहे X1 Y1. ठीक आहे. त्याच्यामुळे याचा हा करस्पॉन्डिंग पॉईंट असणार आहे X1, 0. हा पॉईंट असणार आहे X2, 0. ठीक आहे. एक्स ॲक्सिसचा करस्पॉन्डिंग पॉईंट. त्याच पद्धतीने हा पॉईंट कोणता असणार आहे? पॉईंट Y ॲक्सिसवरती आहे, म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 आहे. हा पॉईंट असणार आहे Y1 आणि हा पॉईंट असणार आहे 0, Y2. ठीक आहे. त्यामुळे ही लेंथ म्हणजे ही लेंथ म्हणजेच काय? Y2 मायनस Y1. ठीक आहे. आपण हे बघितलं की डिस्टन्स फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग एखादा पॉईंट Y ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिसवर लाई करत असेल तर काय डिस्टन्स असणार? हे डिस्टन्स असेल Y2 मायनस Y1. आणि PR म्हणजे हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे काय? एक पॉईंट आहे X1, 0, दुसरा पॉईंट आहे X2, 0. सपोज हाच पॉईंट असा असता 2, 0 आणि 5, 0. तर आपण काय केलं असतं? 5 - 2 दॅट इज 3. सबट्रॅक्शन केली असते. त्याच लॉजिकनी इथे ही लेंथ किती असणार आहे? ही लेंथ म्हणजे X2 मायनस X1. समजलं? हे काय सांगते इथे? ही लेंथ म्हणजेच काय? ही लेंथ दॅट इज Y2 मायनस Y1. आणि PR म्हणजे ही लेंथ, एवढी लेंथ आणि एवढी सारखी, कारण हा एक रेक्टँगल आहे, त्यामुळे ही लेंथ सारखी. ही लेंथ काय असणार? X2 मायनस X1. सो QR इज इक्वल टू Y2 मायनस Y1 आणि PR इज X2 मायनस X1. सो टॅन थीटा इज इक्वल टू Y2 मायनस Y1 अपॉन X2 मायनस X1. सपोज 1 आणि 2 जर मी इक्वेट केले, फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहू शकतो? फ्रॉम 1 and 2 M इज इक्वल टू टॅन थीटा. बरोबर. M इज इक्वल टू टॅन थीटा दॅट इज इक्वल टू Y2 मायनस Y1 अपॉन X2 मायनस X1. सो आपण काय बोलू शकतो? ज्यावेळेस आपण बोलतो की स्लोप इज नथिंग बट चेंज इन Y अपॉन चेंज इन X. याला जर अँगलच्या टर्ममध्ये डिफाईन करायचं झालं तर आपण बोलतो की टँजंट ऑफ अँगल, हा काय? टँजंट ऑफ अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे. टँजंट कसला? टँजंट जो अँगल, ही लाईन जो अँगल एक्स ॲक्सिस सोबत मेक करते त्याचाच आपण टॅन थीटा घेतला, ती जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे M, म्हणजेच काय? स्लोप. त्यामुळे स्लोपचे आपल्याला 2 फॉर्म्युले मिळाले. फर्स्ट फॉर्म्युला तर चेंज इन Y अपॉन चेंज इन X. बट जर आपल्याकडे अँगल दिलेला असेल तर आपण स्लोपला लिहू शकतो M इज इक्वल टू टॅन थीटा. हे नेहमी लक्षात ठेवा. टॅन व्हॅल्यू M इज इक्वल टू टॅन थीटा. दिस इज अनदर फॉर्म्युला. ओके. अजून एक गोष्ट यामध्ये, सपोज 2 लाईन आहे, ह्या 2 लाईन पॅरलल आहे. ठीक आहे. 2 लाईन पॅरलल आहे म्हणजे काय? सपोज इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे, ह्या 2 पॅरलल लाईन आहे आणि ह्या 2 पॅरलल लाईनच्या स्लोपचा जर आपल्याला कंपॅरिझन विचारलं तर नेहमी लक्षात घ्या की 2 पॅरलल लाईन असेल त्यावेळेस त्यांचा स्लोप जो असतो तो नेहमी इक्वल असतो. 2 पॅरलल लाईनचा स्लोप नेहमी इक्वल असतो. का इक्वल असतो? कारण पॅरलल लाईन म्हणजे बघा, ह्या 2 लाईन एकमेकांना कुठेच मीट करणार नाही, त्या पॅरलल चाललेल्या आहे. त्यामुळे या लाईननी एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल आणि ह्या लाईननी एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल, पॅरलल लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल, हे 2 अँगल इक्वल असणार आहे. बरोबर. करस्पॉन्डिंग अँगल टेस्टच्या कोणी, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे.
अँगल सारखा आहे म्हणजेच काय, टॅन थिटाची व्हॅल्यू सारखी आहे, टॅन थिटा सारखा आहे म्हणजेच काय, स्लोप इज इक्वल. म्हणून आपण असं बोलतो की ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असतात त्यावेळेस त्याचा स्लोप नेहमी इक्वल असतो. हे तुम्ही दोन डिफरंट लाईन घ्या, याचे कॉर्डिनेट्स कन्सिडर करा, दोन वेगवेगळे कॉर्डिनेट्स कन्सिडर करा आणि त्याचा यूज करून स्लोप कॅल्क्युलेट करा. स्लोप नेहमी सारखाच असणार आहे. त्यामुळे अजून एक कन्फ्युजन आपण काढलं, ज्यावेळेस दोन पॅरलल लाईन असतात त्या पॅरलल लाईनचा स्लोप नेहमी सारखा असतो. लगेच समजलं पाहिजे याच्या मागचं लॉजिक काय आहे. पॅरलल लाईन आहे, पॅरलल लाईन म्हणजेच काय, अशा काही लाईन असणार आहे, त्यामुळे या दोन लाईन पॅरलल आहे, या लाईननी एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल नेहमी इक्वल असणार आहे. का, दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल, करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहे, अँगल इक्वल आहे, थिटा इक्वल आहे, टॅन थिटा इक्वल असणार आहे. टॅन थिटा इक्वल म्हणजेच काय, एमची व्हॅल्यू दॅट इज स्लोप इज ऑल्सो इक्वल. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स. फर्स्ट, इफ स्लोप ऑफ लाईन जॉइनिंग पी के कॉमा 0 अँड क्यू -3 -2 is 2/7 देन फाइंड के. एक स्लोप ऑफ लाईन, आपल्याला एका लाईनचा स्लोप दिलेला आहे, स्लोपची व्हॅल्यू म्हणजे स्मॉल एमची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट व्हॅल्यू इज 2/7 आणि पॉईंट्स दिलेले आहेत त्या लाईन म्हणजे पी आणि क्यू. तर यामधले पी पॉईंट्स आपल्याला एक्स कॉर्डिनेट दिलेला नाही, तर एक्स कॉर्डिनेटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. स्लोप दिलेला आहे, पॉईंटचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे, म्हणजे इथे आपल्याला स्लोपचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, m = y2 - y1 / x2 - x1. सो सोल्युशन फॉर फर्स्ट, गिवन स्लोप ऑफ लाईन म्हणजे m is equal to 2/7 p k, 0 q -3, -2. सो k, 0 म्हणजे ही व्हॅल्यू कसली असणार आहे, x1 y1 ची आणि ही व्हॅल्यू असणार आहे x2 y2 ची. बाय फॉर्म्युला स्लोप ऑफ अ लाईन इज इक्वल टू m is equal to y2 - y1 / x2 - x1. चेंज इन y अपॉन चेंज इन x, नेहमी y वर असतो आणि x खाली असतो. का, कारण स्लोप म्हणजे काय, राईज अपॉन रन. राईज म्हणजे वर्टिकल मुवमेंट, रन म्हणजे हॉरिझॉन्टल मुवमेंट. सो राईज अपॉन रन, चेंज इन y अपॉन चेंज इन x. अँड देअरफॉर व्हॅल्यू ऑफ m तर आपल्याला दिलेली आहे 2/7 इज इक्वल टू y2 - y1 -2 - 0 अपॉन x2 - x1 -3 - k. Therefore 2/7 is equal to -2 - 0 -2 upon -3 - 7. Therefore 2 into -3 - 7 is equal to -2 into 7. अपन प्रोडक्ट घेतोय, इक्वॅलिटी, and therefore -6 - 2k is equal to -2 into 7, that is -14. Therefore 2k अपन ह्या साइडला शिफ्ट करू, प्लस 2k -2k प्लस 2k -6 प्लस 14, -6 प्लस 14 8 is equal to 2k and hence k is equal to 8/2, k is equal to 4. Therefore value of k is 4. Next question, show that p -2 3 q 1 2 and r 4 1 are collinear. 3 पॉईंट दिलेले, कोऑर्डिनेट्स दिलेले आहे, आपल्याला शो करायचे की हे 3 पॉईंट कोलिनियर आहे. सगळ्यात आधी कोलिनियर म्हणजे काय, कोलिनियर म्हणजे काय, हे जे 3 पॉईंट आहे हे एका लाईनवर लाय करतात, किंवा आपण असं बोलू शकतो ह्या 3 पॉईंटमधून एक सिंगल लाईन पास होते, त्या केसमध्ये आपण त्याला बोलतो की हे दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. आता ह्या टाईपचं क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलं आहे सेम चॅप्टरमध्ये. 3 पॉईंट कोलिनियर दाखवायचे असेल तर आपण इथे डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज केलेला. कसा यूज केलेला, सपोज हे 3 पॉईंट आहे, त्या 3 पॉईंटमधून एक लाईन पास होते, याचा अर्थ काय, हे 3 पॉईंट कोलिनियर आहे असं आपण बोलतो. हा पॉईंट पी असेल, हा पॉईंट क्यू असेल, हा पॉईंट आर असेल, प्रोव्हाइडेड हा सिक्वेन्स आपल्याला माहिती की पी नंतर क्यू येतो, क्यू नंतर आर येतो, लिनियर पॉईंट्स आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय करतो, डिस्टन्स फॉर्म्युलाचा ज्यावेळेस आपण यूज करत होतो त्यावेळेस आपण डिस्टन्स पी क्यू कॅल्क्युलेट करायचो, डिस्टन्स क्यू आर कॅल्क्युलेट करायचो युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, आणि त्यानंतर पी क्यू प्लस क्यू आर ही व्हॅल्यू फाइंड करायचो. सपोज ही व्हॅल्यू एवढ्या टोटल व्हॅल्यू एवढी येते, म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स एवढं टोटल डिस्टन्स येते पी आर, तर त्या केसमध्ये आपण काय बोलत होतो, पी आर इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर. म्हणजेच काय, हे जे 3 पॉईंट आहे हे 3 पॉईंट एका लाईनवर लाय करतं, म्हणजे पी डॅश क्यू डॅश पी क्यू आर हे कोलिनियर आहे. ठीक आहे. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये आपण 2 छोट्या डिस्टन्सचे ॲडिशन करत होतो, ही ॲडिशन एंड टू एंड डिस्टन्स एवढी जर येत असेल तर आपण बोलतो दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. आता इथे आपल्याला स्लोप मेथड यूज करायची आहे, म्हणजे त्या डिस्टन्स फॉर्म्युला मेथडने सुद्धा आपण पॉईंट कोलिनियर दाखवू शकतो, ॲज वेल ॲज स्लोप मेथडने सुद्धा दिलेले 3 पॉईंट कोलिनियर दाखवू शकतो. मग स्लोप मेथडने आपण 3 पॉईंट कोलिनियर कसे दाखवू शकतो. स्लोप म्हणजे काय, सपोज एक प्लेन मी कन्सिडर केला, इथे एक लाईन आहे. स्लोप म्हणजे काय, ह्या लाईननी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल फॉर्म केलेला असेल तो अँगल जर थिटा असेल तर ह्या लाईनचा स्लोप आपण काय बोलतो, एम इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर, एम इक्वल टू टॅन थिटा. सपोज मी ह्या लाईनवरती ह्या लाईनचा मला स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे, तर मी ह्या लाईनवरचे हे 2 पॉईंट कन्सिडर केले, ए आणि बी. ठीक आहे. तर ह्या लाईन सेगमेंटमुळे जी लाईन फॉर्म झालेली आहे, ह्या लाईननी फॉर्म केलेला अँगल थिटा आहे, स्लोप आहे एम. तर ए आणि बी हे 2 पॉईंट कन्सिडर केल्यामुळे स्लोप सपोज मला एम मिळतो. बट आता मी असं केलं की ह्या लाईनवरचे दुसरे 2 पॉईंट कन्सिडर केले, एक पॉईंट पी आहे, एक पॉईंट क्यू आहे. पी आणि क्यू, आता
पी आणि क्यू सुद्धा ह्याच लाईनवर लाई करतात, त्यामुळे पी आणि क्यू ही जर मी लाईन सेगमेंट कन्सिडर केली तर ह्या लाईन सेगमेंटनी फॉर्म केलेला अँगल सुद्धा थीटाच असणार आहे, म्हणजे स्लोप टॅन थीटा असणार आहे, म्हणजे स्लोप एम असणार आहे. त्यामुळे जर मी हे जरी 2 पॉईंट कन्सिडर केले तरी मला सेमच स्लोप मिळतोय, बरोबर. ए बी ही लाईन सेगमेंट घ्या, पी क्यू लाईन सेगमेंट घ्या, किंवा जर सपोज मी टी एम ही लाईन सेगमेंट घेतली, प्रत्येक केसमध्ये अँगल सेमच आहे, म्हणजे काय स्लोप सारखाच असणार आहे. सो थोडक्यात काय, एखाद्या लाईनवरचे असे मल्टिपल पॉईंट्स आपण कन्सिडर केले तर ह्या प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी आपला जो स्लोप मिळणार तो स्लोप नेहमी सारखाच असतो. हे सगळे पॉईंट एका लाईनवर लाई करतात, म्हणजे हे सगळे पॉईंट कोणते आहे, कोलिनियर पॉईंट आहे. सो थोडक्यात जर पॉईंट कोलिनियर असतील तर आपण असं म्हणतो की स्लोप सारखा आहे, स्लोप इज सेम. समजलं, हे काय बोलते, कोलिनियर आहे म्हणजे स्लोप सारखा आहे. त्यामुळे आपल्याला जर हे 3 पॉईंट कोलिनियर दाखवायचे आहेत, आपल्याला काय करावं लागणार आहे, लाईन सेगमेंट कन्सिडर करायची, लाईन सेगमेंट पी क्यू कन्सिडर करा, लाईन सेगमेंट क्यू आर कन्सिडर करा. त्यानंतर ह्या लाईन हे जे 2 लाईन सेगमेंट आहे त्याच्यासाठी स्लोप चेक करा, स्लोपची व्हॅल्यू इक्वल असणार आहे, स्लोपची व्हॅल्यू इक्वल असणार आहे, म्हणजेच काय आपण असं बोलू शकतो की दिलेले जे पॉईंट्स आहेत ते एका लाईनवर लाई करतात. किंवा आपण यामध्ये असे करू शकतो, पी क्यू स्लोप फाइंड करा आणि क्यू आर स्लोप फाइंड करा. हे दोन्ही स्लोप जर सपोज सेम आले, इक्वल आले, तर आपण काय बोलतो, स्लोप केव्हा इक्वल असते, ज्यावेळेस 2 लाईन पॅरलल असतात, 2 लाईन पॅरलल असतात त्यावेळेस स्लोप इक्वल असतात. बट एक पॉईंट, एक पी क्यू पॉईंट आहे, पी क्यू लाईन सेगमेंट आहे, दुसरे आहे क्यू आर लाईन सेगमेंट. सो क्यू पॉईंट इथे सुद्धा आहे, क्यू पॉईंट इथे सुद्धा आहे, म्हणजेच काय ह्या 2 डिफरंट लाईन सेगमेंट नाही आहे, तर ही एक सिंगल लाईन सेगमेंट आहे पी क्यू आणि क्यू आर, की ज्याच्यामध्ये स्लोपची व्हॅल्यू सारखी आहे, स्लोपची व्हॅल्यू सारखी आहे, म्हणजेच काय दिलेले पॉईंट आहे ते कोलिनियर आहे. तर ही होती याच्या मागची कॉन्सेप्ट. आता याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, कोलिनियरिटीसाठी सिम्पली आपल्याला स्लोप कॅल्क्युलेट करायचे, स्लोप इक्वल दाखवायचे. बट त्याच्या मागचे रिझन काय आहे, स्लोप का इक्वल असतात, किंवा आपण ते क्यूची, या केसमध्ये क्यूची पोझिशन आपण कशी मेन्शन करा, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, म्हणून एक्सप्लेनेशन दिलेलं. सो सोल्युशन पी -2 3 क्यू 1 2 अँड आर 4 1, हे 3 पॉईंट आपल्याला कोलिनियर दाखवायचे. मग आपण काय करू, स्लोपचा फॉर्म्युला काय असतं, एम इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे, स्लोप इज इक्वल टू एम इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. देअरफॉर स्लोप ऑफ, आपण पी क्यूचा स्लोप फाइंड करू, स्लोप ऑफ लाईन सेगमेंट पी क्यूचा स्लोप काय असणार आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1 -1 अपॉन 3. स्लोप ऑफ लाईन क्यू आर, पी क्यू घेतला तर क्यू आरचा स्लोप फाइंड करू, y2 - y1 अपॉन x2 - x1 -1 अपॉन 3. स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन क्यू आर. दोघांचा स्लोप सारखा आहे, आपल्याला माहिती स्लोप केव्हा सारखा असतो, ज्यावेळेस 2 लाईन पॅरलल असतात, ही पॉसिबिलिटी आहे. देअरफॉर पी क्यू इज पॅरलल टू क्यू आर. बट पी क्यू आणि क्यू आर हे पॅरलल असू शकतं का, कारण पी क्यू सपोज अशी लाईन सेगमेंट आहे, नेक्स्ट लाईन सेगमेंट आहे क्यू आर, क्यू पॉईंट इथे आहे, म्हणजे क्यू आर लाईन सेगमेंट कुठे असणार आहे, इथेच असणार आहे, म्हणजे ह्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल नाही आहे, तर हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाई करत आहे. सिन्स क्यू लाईज ऑन बोथ लाईन सेगमेंट, देअरफॉर क्यू दोन्ही लाईन सेगमेंटवर लाई करतो, म्हणजे ह्या डिफरंट लाईन नाही, तर हे सगळे पॉईंट एकाच लाईनवर लाई करतात. देअरफॉर पी क्यू आर लाई ऑन दी सेम लाईनवर लाई करता, म्हणजेच काय हे पॉईंट्स कोलिनियर आहे. देअरफॉर पी क्यू आर कोलिनियर पॉईंट्स, हे पॉईंट कसे आहे, कोलिनियर. तर ही एक स्टँडर्ड प्रोसिजर असते, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 3 पॉईंट दिले असेल, 2-2चं कॉम्बिनेशन घेऊन स्लोप फाइंड करा, स्लोप इक्वल दाखवा, स्लोप इक्वल आहे म्हणजे एक चान्सेस आहे की 2 लाईन पॅरलल असणार आहे. बट पॅरलल आपण बोलू शकत नाही, कारण एक पॉईंट प्रत्येक ठिकाणी कॉमन असणार आहे. हा पॉईंट कॉमन आहे, म्हणजेच काय 2 लाईन वेगळ्या नाही, तर ह्या लाईन ही एकच लाईन आहे, एकाच लाईनमध्ये हे 3 पॉईंट लाई करतात, एकाच लाईनवर 3 पॉईंट लाई करतात, म्हणजे दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. तर अशा पद्धतीने ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इफ ए बी सी डी आर वर्टसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD वर्टसेस दिले, त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा मेन्शन केलेला आहे. सो शो दॅट ABCD पॅरलोग्राम. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कोऑर्डिनेटचा हेल्प घेऊन की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो पॅरलोग्राम आहे. या टाईपचा क्वेश्चन अगेन आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून सॉल्व्ह केलेला. आपण पॅरलोग्राम, स्क्वेअर, रोमबस अशा किंवा ट्रँगल अशा कंडिशन प्रूव्ह केल्या युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता हा क्वेश्चन आपण अगेन स्लोपचा यूज करून सॉल्व्ह करू शकतो. तर कसा करणार, सगळ्यात आधी आठवा, आपण ज्यावेळेस डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज केला पॅरलोग्राम प्रूव्ह करण्यासाठी, आपण काय म्हटलेलं की आपण पॅरलोग्रामची बेसिक प्रॉपर्टी बघितलेली की पॅरलोग्रामची प्रॉपर्टी काय असते की ऑपोजिटच्या साईड्स असतात त्या इक्वल लेंथच्या असतात पॅरलोग्राममध्ये. ठीक आहे, ऑपोजिट साईड इक्वल लेंथच्या असतात, म्हणून आपण काय करत होतो, सपोज
क्वाड्रिलॅटरल ABCD आहे. हा ABCD जर सपोज मला दाखवायचा आहे, दिस इज अ पॅरलोग्राम. मग मी काय करत होती, AB डिस्टन्स फाइंड करत होती, CD डिस्टन्स फाइंड करत होती युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला, AD डिस्टन्स फाइंड करत होती, BC डिस्टन्स फाइंड करत होती. त्यानंतर ऑपोजिट साईड इक्वल आहे म्हणजे AB आणि CD ही व्हॅल्यू सारखी असेल, AD आणि BC ह्या दोन व्हॅल्यू सारख्या असतील तर आपण बोलणार की दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. दिस वॉज युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. नाव वी हॅव टू यूज स्लोप. स्लोपची कॉन्सेप्ट आपल्याला यूज करायची आहे. मग स्लोपची कॉन्सेप्ट कशी यूज करणार, पॅरलोग्राम आहे तर लगेच समजलं पाहिजे की पॅरलोग्राम आहे म्हणजेच काय. ठीक आहे, लेंथची प्रॉपर्टी ते होते, लेंथचा इथे यूज नाही होणार कारण आपण स्लोप कॅल्क्युलेट करतो. तर आपल्याला काय दुसरी प्रॉपर्टी यूज करावी लागेल की पॅरलोग्राममध्ये नेहमी ऑपोजिट ज्या साईड्स असतात ह्या पॅरलल असतात. पॅरलोग्राममध्ये माहिती आहे आपल्याला म्हणूनच त्याला पॅरलोग्राम बोलताना ऑपोजिट साईड पॅरलल असतात. म्हणजेच काय AB पॅरलल टू DC असेल, जर हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तर ह्या दोन साईड पॅरलल असणार आहे आणि ह्या दोन साईड पॅरलल असणार आहे. आता हे पॅरलल कंडिशनला आपण स्लोपचे कसे इक्वेट करू शकतो. आता आपण थेरीमध्ये बघितलं की ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असतात त्यावेळेस ह्या दोन लाईनचा इन्क्लिनेशन सारखं असणार आहे, टँजेंट सारखं असणार म्हणजे काय स्लोप सारखं असणार आहे. त्यामुळे थोडक्यात काय पॅरलल लाईन म्हणजे काय स्लोप्स आर इक्वल. पॅरलल लाईन स्लोप्स आर इक्वल म्हणून जर ह्या दोन लाईन पॅरलल असेल तर मी काय करणार, या लाईनचं स्लोप कॅल्क्युलेट करणार, या लाईनचं स्लोप कॅल्क्युलेट करणार. दोन्ही स्लोप इक्वल आले प्लस या दोन लाईनचे स्लोप जर इक्वल आले तर मी काय बोलणार, या दोन ऑपोजिट एकमेकांना पॅरलल आहे, हे एक कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजेच काय दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. समजलं कसं आपल्याला स्लोपचा यूज करून ज्यावेळेस आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला पॅरलल ही कंडिशन घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू त्यावेळेस आपल्याला ही कंडिशन घ्यायची की ऑपोजिट साईड इक्वल लेंथच्या असतात. ठीक आहे, एक्झाममध्ये ज्यावेळेस असे क्वेश्चन येतात त्यावेळेस तुम्हाला मेन्शन नसतं केलेलं की कोणती मेथड तुम्हाला यूज करायची. जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल ती मेथड तुम्ही फॉलो करू शकता. सो बाय स्लोप मेथड ABCD इज अ पॅरलोग्राम हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो A इज 6'1", B इज 8'2", C इज 9'4" आणि D इज 7'3". क्वाड्रिलॅटरल ABCD दिलेला आहे असा काही ABCD हे आपल्याला लेटेस्ट नेहमी सिक्वेन्समध्येच घ्यायचे. म्हणजे तुम्ही इथून जरी सुरुवात केली तरी चालेल, ABCD फक्त A नंतर B झाला पाहिजे, B नंतर C झाला पाहिजे, हा सिक्वेन्स फॉलो करायचा. सो सपोज असा क्वाड्रिलॅटरल आहे ABCD. मग आपल्याला काय करायचं आहे, ABचा स्लोप आणि CDचा स्लोप फाइंड करायचा, दोन इक्वल आले पाहिजे, AD आणि BCचा स्लोप इक्वल आला पाहिजे. नाव स्लोप इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1, change in y upon change in x, and hence slope of line AB. AB फाइंड करू, DC फाइंड करू, AD आणि BC या चार लाईनचा आपण स्लोप फाइंड करूया. सो स्लोप ऑफ लाईन AB म्हणजे हे दोन पॉईंट्स. सो y2 minus y1 upon x2 minus x1. स्लोप ऑफ लाईन DC म्हणजेच काय y2 minus y1 अपॉन x2 minus x1. AD म्हणजे हे दोन पॉईंट y2 minus y1 अपॉन x2 minus x1 आणि BC म्हणजे हे दोन पॉईंट y2 minus y1 अपॉन x2 minus x1. ओके, सो या व्हॅल्यूज काय असणार, 2 minus 1 1 1/2 1/2 1/1 सॉरी 2/1 आणि त्यानंतर 2/1. इथे जर बघितलं AB आणि DCचा स्लोप सारखा आला, AD आणि BCचा स्लोप सारखा आला. देअरफॉर स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ DC. स्लोप ऑफ AD इज इक्वल टू स्लोप ऑफ BC. दिस इम्प्लाइज AB आणि DCचा स्लोप सारखा आहे म्हणजेच काय AB इज पॅरलल टू DC आणि ह्या केसमध्ये AD पॅरलल टू BC. रिझन parallel lines have equal slope. Parallel lines have equal slopes. ठीक आहे, म्हणून ह्या साइड पॅरलल आला, ऑपोजिट साइड पॅरलल आला. सिन्स इन क्वाड्रिलॅटरल ABCD opposite sides are parallel and therefore it is a parallelogram. It is a